चांदीचे दागिने केवळ सौंदर्य वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील उपयोगी ठरू शकतात। ते कसे आणि चांदीचे दागिने पायात घालण्याचे चमत्कारिक लाभ याविषयी चला जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा। ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या डोक्यावर सूर्यग्रहाचा तर पायावर शनी ग्रहाचा प्रभाव असतो। आयुर्वेदानुसार मनुष्याचा मेंदू थंड आणि पाय गरम असावेत असं म्हणतात। यामुळे डोक्यावर सोन्याचे आणि पायात चांदीचे दागिने धारण करावेत। यामुळे डोक्यात उत्पन्न होणारी ऊर्जा पायाला आणि पायातून उत्पन्न होणारी ऊर्जा डोक्याला मिळावी असा समज आहे। यामुळे मेंदू थंड आणि पाय गरम राहतील असं म्हटलं जातं। स्त्रियांना पायातील दागिने जसे की पैंजण आणि बोटातली जोडवी यांची खूप आवड असते। पायात घातलेले हे दागिने केवळ सौंदर्य वाढवणारे नसून ते काही आध्यात्मिक फायदे देखील देतात। शिवाय पायात चांदीचा कोणताही दागिना परिधान केल्यानं अनेक चमत्कारिक लाभ देखील अनुभवायला मिळतात असं म्हणतात। पायातील दागिन्यांची सात्विकता ठरवण्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ते दागिने चांदीचे असावेत। शरीराच्या खालच्या भागाचा संबंध हा मलोत्सर्जनाशी असतो। त्यामुळे तळ शरीरातून तमप्रधान लहरी उत्सर्जित होतात आणि खालच्या भागावर नकारात्मक ऊर्जांचा हल्ला होण्याची शक्यता जास्त असते। अशा कमी दर्जाच्या ऊर्जांना चांदीच्या रजसत्व प्रधान लहरींचा प्रतिकार होतो। म्हणूनच पायात सोनं आवश्यक नसून चांदी पुरेशी असते असं सांगितलं जातं। आता पैंजणांबद्दल बोलायचं झालं तर पैंजण हे एक अतिशय लोकप्रिय चांदीचे दागिने आहेत, जे लहान मुलींपासून वयोवृद्ध स्त्रियांपर्यंत सर्वांनी घालण्याची परंपरा आहे। पैंजण घालण्याचे आध्यात्मिक फायदे म्हणजे पैंजणातील चांदी देवीच्या तत्वाचे तेज तत्व आकर्षित करते, जे सूक्ष्म नकारात्मक ऊर्जांपासून बचाव करू शकते। शिवाय पैंजणांमुळे शक्ती आणि क्रियाशक्ती लहरी आकर्षित होतात। यामुळे शरीराभोवती सकारात्मक कवच तयार होतं। पैंजणांच्या घुंगरांमधून उत्सर्जित होणाऱ्या सात्विक ध्वनी लहरी हे वातावरण शुद्ध करतात। शिवाय चांदीच्या पैंजणांमध्ये घुंगरांचा आवाज हा नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो। पैंजण घातल्यानं देवीच्या तत्वाचे प्रवाह स्त्रीच्या पायाभोवती आणि शरीराभोवती फिरतात आणि त्यांना ऊर्जा प्राप्त होते असं म्हणतात। ज्याप्रमाणे पैंजणांमधून येणारे सात्विक ध्वनी वातावरण शुद्ध करतात, मात्र पैंजणातील घुंगरूंची संख्याही महत्त्वाची ठरते। तरुण मुलींमध्ये शक्ती अव्यक्त असते, त्यामुळे जास्त घुंगरू असलेले पैंजण त्यांच्या शक्तीला जागृत करतात। परंतु विवाहित महिलांसाठी कमी घुंगरू असलेले पैंजण अधिक फायदेशीर ठरू शकतात, कारण हे त्यांच्या आधीच जागृत शक्तीला संतुलित ठेवतात। आता महिला आपल्या पायामध्ये पैंजण घालतात किंवा चांदीची जोडवी घालतात, मात्र पुरुषांनी अशा वेळी काय घालावं तर चांदीचं कडं किंवा तांब्याचं कडं देखील लोकप्रिय ठरू शकतं। चांदीचे कडे जरी काही प्रमाणात फायदेशीर असले तरी चांदीच्या पैंजणांइतके प्रभावी नसतात असं म्हणतात। तांब्याचे कडे मात्र शरीरातील उष्णता शोषून घेऊन आरोग्य लाभ देतात। आता विवाहित स्त्रिया दुसऱ्या बोटात जोडवी घालतात, जी इच्छाशक्ती वाढवते आणि स्त्रीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जेला दूर करते। मासोळी नावाची चौथ्या बोटात घातलेली जोडवी तरुण मुलींना मानसिक शांती देतात आणि त्यांना सहजतेने ब्रह्मचर्याचं पालन करण्यास सहाय्य करतात असा समज आहे। तर मंडळी, आपण पाहिलं की पायातील दागिने फक्त सौंदर्य वाढवण्यासाठीच नसून त्याचे आध्यात्मिक फायदे देखील खूप महत्त्वाचे आहेत। चांदीचे पैंजण आणि जोडवी घालून आपण आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा खेचू शकतो आणि नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवू शकतो। यासारख्या आध्यात्मिक फायद्यांमुळे या दागिन्यांचा वापर आपल्या जीवनात अधिक महत्त्वाचा ठरू शकतो। आधी सांगितल्याप्रमाणे पुरुषांसाठी चांदीचे कडे सुद्धा फायदेशीर ठरू शकतात। अनेक संस्कृतींमध्ये चांदीचे कडे परिधान केल्यानं आरोग्याचे फायदे होतात। शिवाय चांदीचं कडं परिधान करण्याला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व असल्याचं देखील मानलं गेलंय। चांदीचं कडं हे पारंपरिक ज्वेलरी सहसा मनगटावर परिधान केलं जातं आणि यामुळे चांगलं आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी वाढते असंही म्हटलं जातं। आयुर्वेदानुसार चांदीचं कडं परिधान केल्यानं पुरुषांसाठी अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकतात। असं मानलं जातं की चांदीचं कडं परिधान केल्यानं रक्त परिसंचरण सुधारू शकते, रोग प्रतिकारक शक्तीही वाढते आणि सांधेदुखीमध्ये देखील मदत मिळू शकते असा विश्वास आहे। याही व्यतिरिक्त असं म्हणतात की चांदीच्या कड्याला ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही आहे आणि शतकानुशतके पारंपरिक दागिन्यांचा हा एक भाग आहे। ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा कडा धारण केल्यानं सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्यही प्राप्त होतं। काही लोकांचा असा विश्वास आहे की चांदीच्या कड्यामध्ये बरे करण्याचे गुणधर्म आहेत, रोगप्रतिकारक शक्ती आहे,
जे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना मदत करू शकतात। याही व्यतिरिक्त चांदीचं कडं परिधान केल्यानं मनावर शांत प्रभाव पडतो आणि चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना मदत मिळू शकते। एकंदरीतच चांदीचे कडे परिधान केल्यानं संपूर्ण आरोग्य आणि कल्याणही वाढतं असं मानलं जातं। चांदीचं कडं घालणं हा या फायद्यांचा उपयोग करण्याचा आणि संपूर्ण आरोग्य आणि कल्याण वाढवण्याचा एक पारंपरिक मार्ग सुद्धा ठरू शकतो। शिवाय चांदीचे दागिने विशेषतः पायात घालण्याचे म्हणजे पैंजण, कडे किंवा जोडवी हे अनेक शतकापासून भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे आहेत। पायात चांदीचे दागिने घालण्याचे सौंदर्यशास्त्रीय फायदे तर आहेच, परंतु त्याचे काही आध्यात्मिक आणि आरोग्यदायी फायदेही आहेत। चांदीचे पैंजण किंवा कडे किंवा जोडवी यामुळे पायातून येणाऱ्या तामसिक शक्तींचा नाश होतो असं म्हणतात। शिवाय चांदीच्या धातूचे तेजस्वी तत्व हे नकारात्मक शक्तींना आळा घालतात। चांदीचे धातू शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास मदत करतात। पायात चांदीचे पैंजण किंवा जोडवी किंवा कडे घातल्याने शरीरातील तापमान स्थिर राहते, जे विशेषतः उन्हाळ्याच्या काळामध्ये उपयुक्त ठरू शकतं। उष्णतेच्या त्रासामुळे होणाऱ्या अस्वस्थतेपासूनही आराम मिळतो। आयुर्वेदानुसार चांदी शरीरात वात, पित्त आणि कफ यांचं संतुलन राखतं, त्यामुळे शरीरात कोणत्याही त्रिदोषामुळे होणारे विकार कमी होऊ शकतात। चांदीचे दागिने घालण्याने स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळू शकतो। पायात चांदीचे पैंजण किंवा जोडवी घातल्यामुळे हाडांचे आरोग्यही सुधारते। चांदीच्या धातूमुळे पायाच्या हाडांना मजबूती मिळते आणि सांधेदुखीसारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो असं म्हणतात। शिवाय चांदीचे दागिने नकारात्मक ऊर्जांना दूर ठेवण्यासाठी ओळखले जातात। चांदीचे तत्व नकारात्मक शक्तींना प्रतिकार करतात, त्यामुळे मानसिक शांती आणि आध्यात्मिक संतुलन साधण्यास मदत मिळू शकते। शिवाय चांदीचे पैंजण किंवा जोडवी घातल्याने शरीरात सात्विकता वाढते, त्यामुळे मन शांत होतं आणि आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असं म्हणतात। या सर्व कारणांमुळे चांदीचे दागिने पायात घालणे हे केवळ एक परंपरा नसून त्यामुळे मिळणारे आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक फायदे महत्त्वाचे ठरू शकतात। चांदीचा नियमित वापर स्त्रियांना त्यांच्या जीवनात अधिक सकारात्मक आणि शांती अनुभवण्यास मदत करतो असं सांगितलं जातं। तर हे होते चांदीचे दागिने पायात घालण्याचे चमत्कारिक लाभ। तुम्ही सुद्धा चांदीचे दागिने पायात घालता का? यामुळे तुम्हाला कसा अनुभव आलाय कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।